डोसा किती जाळीदार आणि पांढरा शुभ्र दिसत आहे। तर हा डोसा आपण रात्रीच्या शिळ्या भातापासून बनवलेला आहे। तुम्हाला विश्वास तरी वाटत आहे का किती छान असा हा डोसा झालेला आहे। चवीला सुद्धा अजिबात तुम्ही कुणालाही हा डोसा खायला दिला तर ओळखू सुद्धा येत नाही का हा डोसा रात्रीच्या शिळ्या भातापासून बनवलेला आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि साधी सोपी अशी रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, हा भात मी रात्री बनवलेला होता आणि त्यातला थोडासा भात हा शिल्लक राहिलेला आहे। आता त्या भातापासून नेहमी आपण फोडणीचा भात बनवतो, पण ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो। पण आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवू, म्हणून आज मी तुम्हाला मस्त जाळीदार असा डोसा दाखवत आहे या उरलेल्या शिळ्या भातापासून। तर 1 वाटी भात घेतलेला आहे। घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। 1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता। त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या। त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे। साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं। 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी। आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं। त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते। आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ। तर यामध्ये आपण रवा टाकलेला आहे। रवा थोडासा फुलू द्यायचा आहे, म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते। असं झालेलं आहे। रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा। चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे सोडा छान असा हा ऍक्टिव्हेट होतो आणि छान फुलतो तो। त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने। काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं। त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं। आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला। तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ। तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे। त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ, म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे। असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एक सुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही। त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे। ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे। साधारण 1.5 चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे, डोश्याचं मिश्रण। आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी होती, त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे। तवा हा मोठा आहे, मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा, म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे। असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला। त्यानंतर डोसा काढून घेऊ। अगदी सहज हा डोसा निघतो। तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे। सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे। यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता, पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे। आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे। असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे। तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे। मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो। तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते। त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही, फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे।
आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते। असंच हे मिश्रण टाकलेलं आहे, त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रण ही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो। अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळ येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे। मस्त छान अशी जाडी पडते। जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात। तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते। एक नाही तर सगळे डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात। तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। डोसा तुम्ही पाहू शकतात मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवलेले आहे। आधी सकाळचा भात शिल्लक राहिला किंवा रात्रीचा भात शिल्लक राहिला त्या भाताला फोडणी दिली तर खाताना नाक मात्र मुडवायचे, पण आता मात्र तसं नाही। असे मस्त कुरकुरीत डोसे बनवले तर सगळेच मंडळी आवडीने खातात। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे मस्त कुरकुरीत डोसे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार। असे मस्त जाळीदार पांढरे शुभ्र डोसे यासोबत चटणी सांबार किंवा बटाट्याच्या भाजी सोबत हे डोसे तुम्ही खाऊ शकता।